ओके मित्रांनो, विवोचा जो V70चा जो स्मार्टफोन आहे ना, त्या स्मार्टफोन आतापर्यंत आपण प्रत्येक स्मार्टफोन सोबत आतापर्यंत कम्पेअर केलेला आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आणखी एकदा आपण iQने जो आपला नवीन एक बेस्ट स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे ना, iQ15R चा स्मार्टफोन, तो खरंच खूप स्मार्टफोन भारी आहे. त्या स्मार्टफोन सोबत आपण आज विवोच्या V70च्या स्मार्टफोनला कम्पेअर करणार आहे. तर का सगळ्यात पहिल्यांदा आपण या दोन्ही स्मार्टफोनच्या प्राइजेसला बघितलं तर V70चा जो स्मार्टफोन आहे ना, त्या स्मार्टफोनची प्राइस आहे 45,999 आणि iQच्या स्मार्टफोनची प्राइस आहे 44,999. त्या दोन्ही स्मार्टफोनची लुक आणि डिझाईन खरंच खूप मला पर्सनली चांगली वाटली. जर का तुम्हाला एक प्रीमियम स्मार्टफोन पाहिजे असेल, ऑफिससाठी रेग्युलर जर का तुम्हाला स्मार्टफोन वापरायचा असेल तर V70 कडे तुम्ही नक्की जाऊ शकता. पण तुमच्या स्मार्टफोनचा युजेस जर का रफ अँड टफ असेल, जर का गेमिंगसाठी एक बेस्ट स्मार्टफोन पाहिजे असेल तर iQच्या स्मार्टफोन कडे तुम्ही नक्की जाऊ शकता. हे जे दोन्ही स्मार्टफोन्स आहेत ना, ते ग्लास बिल्डने बनलेले आहेत आणि 194 ग्राम वेट आहे विवोच्या स्मार्टफोनचं आणि 202 ग्राम वेट आहे iQच्या स्मार्टफोनचं. हे जे दोन्ही स्मार्टफोन्स आहेत ना, त्यामध्ये तुम्हाला सेमच आयपी रेटिंग मिळते आणि दोन वॉटर रेझिस्टन्स जे सपोर्ट मिळते या दोन्ही स्मार्टफोन मध्ये. IP68 आणि IP69 ची वॉटर रेझिस्टन्स ह्या दोन्ही स्मार्टफोन मध्ये चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळतो. आणि आतापर्यंत आपण या दोन्ही स्मार्टफोन बद्दल ज्या ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्या तर 90% सेमच होत्या. पण या स्मार्टफोन मध्ये जी बॅटरी आहे ते दोन्हीमध्ये तुम्हाला वेगवेगळी मिळते. आणि विवोच्या स्मार्टफोन मध्ये 6500 mAh ची बॅटरी मिळते आणि हा जो स्मार्टफोन आहे ना, तो 90 वॅटच्या फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करतो. आणि iQचा जो स्मार्टफोन आहे ना, त्यामध्ये 7600 mAh ची बॅटरी मिळते. पण हा जो स्मार्टफोन आहे ना, तो 100 वॉटच्या सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. आणि विवोचा जो स्मार्टफोन आहे ना, तो 15 तासांचा बॅटरी बॅकअप देतो आणि iQचा जो स्मार्टफोन आहे ना, तो 18 तासांचा बॅटरी बॅकअप देतो. आणि कमीत कमी 40 मिनिटं लागतात विवोच्या स्मार्टफोनला 100% चार्ज होण्यासाठी. आणि हा जो iQचा स्मार्टफोन आहे त्याला 45 मिनिटं लागतात. आणि या स्मार्टफोन मध्ये ना प्रोसेसर पण तेवढेच वेगवेगळे आहेत. म्हणजेच की विवोच्या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 चा प्रोसेसर मिळतो आणि iQच्या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चा प्रोसेसर मिळतो. जसं की सॅमसंगचा आता जो स्मार्टफोन लेटेस्ट लॉन्च झालेला आहे गॅलेक्सी S26 अल्ट्रा, तो प्रोसेसर त्या स्मार्टफोन मध्ये मिळतो आणि या स्मार्टफोन मध्ये पण हाच प्रोसेसर मिळतो. एकदम लेटेस्ट लॉन्च झालेला आहे हा प्रोसेसर. LPDDR5X ने बनलेला आहे विवोच्या स्मार्टफोन मधला प्रोसेसर. आणि iQच्या स्मार्टफोन मधला जो आहे स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 तो बनलेला आहे LPDDR5X Ultra ने. विवोच्या स्मार्टफोन मध्ये 14,37,195 चा अँतुतू स्कोर येतो आणि iQच्या स्मार्टफोन मध्ये 30,78,708 चा अँतुतू स्कोर येतो. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 4 वर्षांचा OS अपडेट मिळतं, 6 वर्षांचा सिक्युरिटी अपडेट. जे बेस्ट गेमिंग स्मार्टफोन मध्ये जे सगळे फीचर पाहिजे ते iQच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला मिळते. जसं की बेस्ट प्रोसेसर झाला, बेस्ट बॅटरी झाली. पण विवोच्या स्मार्टफोन मध्ये असं युनिक काय आहे, सगळ्यात बेस्ट असं वेगळं काय आहे तर या स्मार्टफोन मधला जो कॅमेरा आहे ना, तो खरंच खूप मोठा आणि चांगलाच कॅमेरा आहे. विवोच्या स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटोचा कॅमेरा मिळतो, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईडचा कॅमेरा मिळतो आणि 50 मेगापिक्सेलचा फ्रंटचा कॅमेरा मिळतो. आणि iQच्या स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईडचा कॅमेरा मिळतो आणि 50 मेगापिक्सेलचा फ्रंटचा कॅमेरा मिळतो. आणि या स्मार्टफोन मध्ये कोणत्याही प्रकारचा टेलिफोटोचा कॅमेरा मिळत नाही. एवढे 3 कॅमेरे मिळतात iQ मध्ये फक्त. आणि विवोच्या स्मार्टफोन मध्ये ना तुम्ही अप टू 30x पर्यंत डिजिटल झूम करू शकता आणि ऑप्टिकल झूम पण करू शकता आणि 20x डिजिटल तुम्ही झूम करू शकता iQच्या स्मार्टफोन मध्ये आणि ऑप्टिकल झूम सुद्धा तेवढ्याच x ने करू शकता. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 4K 3060 FPS ने तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. पण iQच्या स्मार्टफोन मध्ये जे इमेजेस आहेत त्याची जी स्टेबिलायझेशन आहे ती विवोच्या स्मार्टफोन पेक्षा पण भारी आहे. ते फोटो एकदम चांगल्या स्टेबल पद्धतीने क्लिक करतं. स्मार्टफोनचे जे कॉन्ट्रास्ट आहेत त्या स्मार्टफोनच्या कॅमेराच्या क्वालिटी ते खरंच खूप चांगले आहेत. आणि नेहमीप्रमाणे जर का तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेराची क्वालिटी चेक करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेराची, तिथून जाऊन तुम्ही इन डिटेल मध्ये कॅमेरा क्वालिटी चेक करू शकता. विवोचा स्मार्टफोन पर्सनली मला एक प्रीमियम डिझाईन साठी खरंच खूप चांगला वाटलेला आहे. फ्लॅट डिस्प्ले पण तुम्हाला या स्मार्टफोन मध्ये मिळतो, कॅमेरा सगळ्यात भारी मिळतो विवोच्या स्मार्टफोन मध्ये. आणि iQची जी गेमिंग आहे ना ती तुम्हाला विवोच्या स्मार्टफोन मध्ये तेवढ्या लेवलची मिळू शकत नाही. म्हणजे बेस्ट गेमिंग तर आहेच iQच्या स्मार्टफोन मध्ये, एक प्रीमियम लुक सुद्धा आपण या स्मार्टफोनला म्हणू शकतो. आणि बेस्ट बॅटरीसाठी सुद्धा हा जो स्मार्टफोन आहे तो खरंच खूप चांगला आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. व्हिडिओ थोडासा जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तशाच एक नेक्स्ट व्हिडिओ कंटेंट सोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, टाटा बाय बाय, गुड बाय.